गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आपण बनवणार आहे म्हणजे खरपूस असं कधीतरी खाऊ असं वाटतं आणि वेगळं रोज रोज भाजी चपाती किंवा ऑफिसवरून आल्यावर शाळेतून आल्यावर मुलांना वेगळं काहीतरी मागतात। मग त्यावेळेस प्रत्येक गोष्ट बाहेरची खायची म्हटल्यानंतर पॉसिबल नाही आहे आणि बाहेरच्या वस्तूमध्ये तेल वगैरे बरंच काही काही मिक्स वापरलेलं असतं। तर त्यामुळं आज आपण बनवणार आहे चकली आणि ती भाजणीची नाही आहे जे जुन्या पद्धतीने करतात तशी मी आज बनवणार नाही आहे। एकदम सोपी आणि सगळं त्याला साहित्य पण तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि खायला पण एकदम खमंग खुसखुशीत आणि सुंदर अशी आज आपण करणार आहे चकली। जे की ही रेसिपी तुम्हाला आता दिवाळी जवळच आलेली आहे, महालक्ष्मी गणपती ते पण आलेले आहे जवळ। तर कुणाकुणाकडे ज्यांच्याकडे महालक्ष्मी बसतात तिथं त्यावेळेस आपण पदार्थ करतो घरात। तर याच्यामध्ये ही चकली एक पदार्थ आपण ठेवतो। तर खूप सुंदर असा पदार्थ आहे आणि आज मी ते बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी जे घेतलेलं आहे आणि त्याचं क्वांटिटी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यामध्ये तर इथं मी घेतलेला आहे हा 1 वाटी तांदूळ आहे। तर हा तांदूळ म्हणजे आपला राशनचाच घ्यायचा असतो, पण माझ्याकडे आत्ता सध्या राशनचा नाही आहे, हा थोडासा बासमतीमधला आहे, त्यामुळं मी घेतलेला आहे 1 वाटी तांदूळ। त्याप्रमाणे इथं डाळवे पण अर्धी वाटीपेक्षा जास्त म्हणजे पाऊण वाटी घ्यायचे आहेत डाळवे। आणि हे पोहे आहेत, तर पोहे एकदम कडक आहेत, जर नरम असतील तर ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत पोहे कढईमध्ये। तर हे कडक आहेत, पॅकेटमधले आहेत त्यामुळं कडक आहेत। तर हे मी 1.5 वाटी घेतलेला आहे, म्हणजे 1.5 वाटी पोहे, 1 वाटी तांदूळ आणि पाऊण वाटी हे आपले डाळवे आहे। डाळवे म्हणजे जे फुटाण्याची डाळ आपल्या दुकानामध्ये मिळते ती आहे। तर सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये काही गोष्टी भाजून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये जे आपल्याला मसाले वापरायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवते। सगळ्यात आधी आपण हे तांदूळ भाजून घ्यायचं आहे। तर इथं कढई ठेवलेली आहे, गॅसही चालू केलेला आहे। तर याच्यामध्ये हे 1 वाटी तांदूळ भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्त काळे वगैरे करायचे नाहीये, त्याचा कलर चेंज होईल आणि ते पांढरे दिसायला लागतील अशा प्रकारे आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे। तर हे बघा, असे तांदूळ भाजत असताना थोडंसं पांढरं दिसायला लागतं, तर तशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे। तांदळामध्ये तुम्हाला तांदूळ असं भाजत असताना भाजत आले ना तर त्याचा तुम्हाला हे असे पांढरे दिसायला लागते, पूर्ण मुरमुरे कसे पांढरे दिसतात ना सेम तसं ते त्याला पांढरा कलर येतो। कलर चेंज झालाय तांदळाचा। तर हे कलर चेंज झालेला आहे, याच्यामध्येच हे पोहे आपण गरम व्हावे आणि कडक व्हावे जेणेकरून हे दळताना त्रास होऊ नये म्हणून मी ऍड करणार आहे पोहे। जस्ट 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे याच्यात, म्हणजे पोहे गरम व्हावं, म्हणजे त्या पोह्यांना गरमपणा लागावा आणि ते कडक व्हावे, त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आणि गॅस बंद केला आता मी, 1 ते 2 मिनिट झालेले आहेत, पोहे याच्यात मिक्स पण केलेले। आता आपल्याला हे 1 ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। तर हे 1 ताटामध्ये काढून घेऊया। म्हणजे हे थंड करायचे पूर्णपणे आणि मग आपल्याला हे दळून आणायचं आहे गिरणीवरून। मिक्सर मध्ये वगैरे दळायचं नाहीये आणि गिरणीमध्ये दळून आणत असताना थोडंसं मोठाड आणायचं आहे, जास्त बारीक पण नाही आणायचं। याच्यामध्ये मी डाळवे पण मिक्स केलेले आहेत। आता हे थंड करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे दळून आणायचं आहे गिरणीवरून। ह्याला आपण थंड झाल्यानंतर दळून आणू। तर इथं मी हे कोथिंबीर घेतलेली आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, याच्यामध्ये जिरं आणि ओवा हे दोन्ही मिक्स घेतलेलं आहे, अर्धा चमचा घेतलेला आहे। तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे।
हे मिक्सरचं भांडं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि इथं हे पीठ दळून आणलेलं आहे मी आत्ता. तर हे पीठ आहे. तर या पिठामध्ये आपल्याला आता हे काय काय ॲड करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपण हे सगळं बारीक करून घेऊया या भांड्यामध्ये. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी टाकलेलं आहे. तर हे आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे. तर हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. हे बघा इथं बारीक वाटून झालेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये हे टाकायचं आहे. हे टाकून घेऊया. परत आपल्याला याच भांड्यामध्ये पाणी टाकून मळण्यासाठी घ्यायचं आहे पाणी. आता याच्यामध्ये टाकूया हे हळद अर्धा चमचा, 2 चमचे आपल्याला लाल मिरची पावडर वापरायची आहे, 2 चमचे. हे मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे तीळ वापरायचे आहेत, पांढरे तीळ. हे मी भाजलेले नाही आहेत, न भाजता घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे तेल घ्यायचं आहे थोडंसं, 1 पळी तेल टाकायचं आहे याच्यामध्ये. तर हे पाणी कोमट झालेलं मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर मीठ आणि तिखट तर तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता. म्हणजे कोणाला तिखट जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं, त्यामुळं तुमच्या चवीनुसार मीठ आणि तिखट हे तुम्ही टाकायचं आहे. तर हे आपण हळूहळू पाणी वापरून मळून घ्यायचं आहे. तर पाणी हे अंदाजाने टाकायचं आहे, म्हणजे पातळ स्टार्टिंगला होईल असं करायचं नाही. तर जसं लागेल तसं आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. तर हे असं पाणी जसं जसं लागेल तसं ते कोमट पाणी वापरून, कोमट म्हणजे जास्त पण गरम करायचं नाही, थोडंसं आपलं नाही का त्याचा गारपणा जावा असं, जास्त पण नाही गरम करायचं. तर हे असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे बघा आपण आता हे पीठ आपलं बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. तर हे पीठ आहे ना असं चिकट नाही आहे पोहे वापरल्यामुळं, त्यामुळे हे असं मिळून येत नाही आहे लवकर मळताना. म्हणजे पूर्ण जसं आपण गव्हाच्या पिठाचा गोळा मळतो तसं हे पूर्ण असं मळता येत नाही आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला मळायचं, जेणेकरून घट्ट नाही मळायचं जास्त, थोडंसं पातळ, हे असं लाडू व्हावा असं मळायचं आहे. तर हे आपलं आता मळून झालेलं आहे. म्हणजे थोड्या वेळाने आपण जेव्हा बनवायला घेणार आहेत तेव्हा पाण्याचा हात लावून आपण ते याच्यामध्ये टाकणार आहे, मशीनमध्ये, जे आपण साचा असतो आपला चकली बनवायचा त्याच्यामध्ये, आणि मग बनवणार आहे. त्याच्यामुळं तेव्हा पाणी थोडंसं वापरलं तरी चालतं. तर हे मी असं मळून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे बघा इथं हे आपलं पीठ मळलेलं होतं. इथं हा झाऱ्या घेतलेला आहे, तुमच्याकडं सोऱ्या पण म्हणत असतील. आणि याच्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला हे गोल असे पहिले गोळा करून घ्यायचा, नाही का, असा गोळा, थोडंसं पाणी लावायचं हाताला आणि हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता याच्यानंतर आपल्याला हे त्याच्यावरचं हे ठेवून चकली बनवून घ्यायची आहे. तर हा इथं मी एक ताटामध्ये बटर पेपर घेतलेला आहे, तुम्ही न्यूजपेपर घेतला तरी चालेल. तर बटर पेपर का घेतलेला आहे, कारण चिटकत नाहीये, चिटकणार नाहीये त्याच्यामुळं. तर मी हे करून घेते. हे बघा, जास्त मोठी नाही बनवली, छोटीच बनवलेली. तर हे बघा आपली अशी चकली झालेली आहे. सेम अशा आता बनवून घ्यायच्यात. खाली खाली बघा, हा बनवत असताना एकही आपलं तुटलेलं नाहीये.
म्हणजे बघा जरा पण तुटलेलं नाही करताना. या अशा सगळ्या चकल्या बनवून घेते मी, सगळ्या म्हणजे एक ताट बनवून घेते. नंतर आपण ते तळून घेऊया आणि मग राहिलेलं तसंच करूया. हे बघा किती वरून घेतले मी, तरी पण एकदाही आपल्याला तुटलेली नाहीये ही तार. चकल्या इथं मी बनवून घेतलेल्या आहे. आता इथे कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तर इथं तेल मी गरम करायला ठेवलेलं होतं. तर हे गरम झालेलं आहे. आणि तेल हे जास्तही गरम नाही करायचं आणि कमीही गरम नाही करायचं. म्हणजे आतमध्ये सोडल्या सोडल्या असं ते खालून वरती आली पाहिजे आपली चकली. तर अशा पद्धतीने तेल गरम करायचं आहे. आणि म्हणजे जास्तच कडक केलं तर लगेच करपून जाईल, आणि जास्त थंड असेल तर त्याला वेळ लागेल, ते तेल जास्त मुरल चकलीमध्ये. तर याची काळजी घ्यायची आहे. तर हे बघा, पहिल्यांदा आपण थोडंसं टाकून बघूया की झालंय का गरम तेल. बघा मी टाकलेलं आहे. तर एवढं गरम नाही झालेलं, मग तेव्हा वाट पाहायची आहे आपल्याला. तर तेल आता गरम झालेलं आहे. तर हे आपण एक एक चकली तळून घेऊया. मस्त अशी आपली चकली तयार होते आहे. खालच्या साईडनी कडक झाल्यानंतरच मी याला पलटी करणार आहे. हे बघा कडक झाली की बरोबर ते ऑटोमॅटिक आपल्या झाऱ्यावरती येते. हेही झालेली आहे. सेम छान झालेली. तर ही अशी चकली मीडियम गॅसवरती आपण तळून घेणार आहे. त्याला असं लालसर कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला. त्यामुळे सतत थोडंसं थोड्या थोड्या वेळाने त्याला आपल्याला पलटी करायचं आहे. असं मस्त सगळ्या साईडनी आणि सगळ्या बाजूनी खरपूस अशी ही तळून घ्यायची आहे. एकदम लाल कलर झालेला आहे छान मस्तपैकी. तर ही अशी, एक मिनिट, ही अशी आपली चकली खरपूस आणि लाल भाजून तळून तयार झालेली बघू शकता तुम्ही. हे बघा बघा अशी ही तळलेली चकली मी पेपरवरती ठेवलेली एका मोठ्या स्टीलच्या बाउलमध्ये. तर ही अशी चकली छान झालेली आहे मस्त. आता हे दुसराही आपण असं सेम तळून घेऊया. बघा हे ही आपली छान तळून झालेली अशी खरपूस बघू शकता तुम्ही. छान अशी सुंदर ही चकली झालेली आहे. तर अशी ही सुंदर अशी चकली आपली झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा सुंदर अशी आपली ही चकली झालेली आहे तयार. खूप सुंदर आहे. ही अशी आपली चकली छान झालेली आहे तयार. तुम्ही नक्की करून बघा आणि मी तुम्हाला दाखवते. हे बघा ही चकली आहे, गरम आहे आणि एकदम अशी खरपूस झालेली आहे. हे अजिबात हे होत नाही. सुंदर अशी छान चकली झालेली आहे. तुम्ही करून पहा
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.